काल माझ्यासोबत असं काही घडलं असं वाटलंच नव्हतं बरं का. आता काय झालं ते सांगतेच, पण त्या अगोदर ना आज सकाळ सकाळ लवकर उठले होते आणि भरपूर मी अशी फ्रेश होते बरं का. तर मला जायचं होतं वॉकिंगला. माझ्यासाठी मी जिऱ्याचं पाणी घेतलं होतं नावांसाठी. इकडं ना मी ग्रीन टीचं पाणी गरम केलं होतं. आता तेच पाणी पिऊन घेतल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि अर्धा तास तरी वॉकिंगला गेले होते बरं का. नंतर आल्यावरती ही कपडे मोठी काढली होती सगळी धुवायला. आता ही कपडे सगळी धुवून घेतली. छान असं सकाळी वातावरण एकदम फ्रेश झालं होतं बरं का. त्यामुळे मी पण जास्तच फ्रेश अशी होते आणि नंतर ना मग आम्ही सगळ्यांसाठी पोहे नाश्त्याला बनवले होते. आता त्यासोबतच चहा पण घेतला आणि नंतर स्वयंपाक पण होता. कारण आज संडे होता तरी स्कूलला आदिराजच्या सुट्टी नव्हतीच बरं का. त्याच्यासाठी डबा बनवून दिला आणि ह्या दोघींचं इकडे चाललं होतं डोक्याला कोरफड लावायची. आता थोडीशी तब्येत बिघडलीच होती म्हणून ब्लड चेक केलं होतं. ब्लडचा रिपोर्ट आला आणि काय मग आता दरवर्षी जसं ठरलंय ना तोच आजार झालेला. आता प्रत्येक वर्षी हे माझं ठरलेलंच असतं बरं का. मग आता काही सलाईन वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर ना मग घरी येतानाच थोडंसं एनर्जीला आणलं होतं तेच पिऊन घेतलं आणि त्यासोबत ह्या रंगबिरंगी पण सगळ्या गोळ्या खाऊन घेतल्या. तर दुपारी थोडंसं फ्रेश वाटत होतं. मग नंतर आदिराचा अभ्यास घेतला होता. चला तर मग बाय.